आणि याच खरातला आज नाशिक कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याला 3 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले, कोर्टामध्ये बाजू मांडण्यात आल्या आणि खरात संदर्भात काही नवे उलगडे देखील झालेत। नेमकं काय घडलं कोर्टामध्ये, चला बघूया। अशोक खरातच्या कोठडीत 3 दिवसांची वाढ। अशोक खरातकडून तपासात सहकार्य नाही। खरातचं तोंड उघडण्यासाठी पोलीस काय हातखंडा आजमावणार? संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली। यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद आणि खरातची चौकशीतील उडवाउडवीची उत्तरं यावरून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। सरकारी वकील शैलेंद्र बगाडे खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरत होते। आरोपी अशोक खरात हा मास्टर माइंड आहे। आरोपी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाही। आरोपीच्या मोबाईलमधून डेटा रिकव्हर करायचा आहे। अशोक खरातची जंगम मालमत्ता देखील तपासायची आहे। अशोक खरात महिलांना पाणी देत होता त्याचा तपास करायचा आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आता पीडित महिला हळूहळू समोर येत आहेत। त्यामुळे 3 दिवस कोठडी देण्यात यावी। लबाडी करून असंख्य महिलांचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलं, यासाठी कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला। जी कारणं सांगितली जात आहेत, आरोपीच्या मोबाईलचं विश्लेषण करायचं आहे, मग याआधी काय केलं असा सवाल अशोक खरातच्या वकिलांनी केला। मागील सुनावणीमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ देखील जप्त नाही, मग काय केलं? द्रव्य पाजले हे पहिल्या रिमांडमध्ये बोलले होते, त्यानुसार मेहरबान कोर्टाने रिमांड दिली। मालमत्तेच्या बाबतीत दुसऱ्या रिमांडमध्ये बोलले होते। काळ्या रंगाच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना आरोपीकडे होता। मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, त्यामुळे वाढीव कोठडीच्या मागणीची गरजच नाही। वाढीव पोलीस कोठडीचा अर्ज रद्द करा असा युक्तिवाद त्यांनी केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं खरातची 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। त्यामुळे पुढील 3 दिवसात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचं आव्हान एसआयटीच्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे। हे जे आरोप केले गेलेले आहेत ते फार अत्यंत हीनस अशा स्वरूपाचे आहेत। समाज विघातक हे सगळे त्यांनी केलेलं आहे। अनेक जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतील असं ह्या आरोपीने कृत्य केलेलं आहे। दरम्यान अशोक खरातच्या चौकशीमधून काही धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या। खरात माइंड रिडिंगच्या मदतीने महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा। महिलांच्या मनातील गोष्ट ओळखत बाबा विश्वास संपादन करत होता। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही, अशा अनेक स्तुतीपर बोलांनी बाबा महिलांना भुरळ घालायचा। भावनिक जाळं विणून अनेक महिलांच्या संसारात बाबानं भांडण लावून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। याशिवाय खरातच्या संपत्तीचे धागेदोरेही तपासले जात आहेत। अशोक खरातनं 500 कोटीहून अधिकची मालमत्ता कमावल्याची चर्चा आहे, मात्र त्याच्या बँक अकाउंटमध्ये फक्त 30 ते 40 लाख रुपये शिल्लक आहेत। संपत्ती आणि उत्पन्नाचे स्रोत शोधण्यामध्ये पोलीस यंत्रणांना अडचणी येत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। जमीन हॉटेलमध्ये पैसे गुंतवले की इतरही काही उद्योग केले याचा तपास सुरू आहे। बोंदू कॅप्टन खरातचा जो तपास चालू आहे त्याच्यावर आम्ही समाधानी आहेत। एसआयटीचं काम अत्यंत योग्य पद्धतीने चालू आहे। आमची एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत आणि आम्ही काही मदत पण करत आहोत। आज जी पोलीस कोठडी 3 दिवसाची मिळाली होती त्याची 3 दिवसाची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। तर त्यामध्ये असं सांगितलं गेलं की मोबाईलचे जे काही डाटा आहे तो रिकवर करायचा आहे, परंतु त्याबरोबर आम्हाला असं वाटतं जादूटोणा असेल किंवा जो नरबळीचा संशय आहे त्या दृष्टीने पण तपास होणं अजून चालू आहेत आणि या 3 दिवसामध्ये तो तपास योग्य दिशेने चालेल असं आम्हाला वाटतंय। अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी विरोधात पुन्हा एकदा कडक कारवाईची मागणी होतीये। दरम्यान अशोक खरात प्रकरणात अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।